नमस्कार मंडळी, मी सागर मधने. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावामध्ये आम्ही सध्या आहोत. काल आम्ही मासाहेब जिजाऊंच्या समाधीचं इथे दर्शन घेतलं आणि आज आपण श्रीमान रायगड किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत. खरं तर मागच्या बऱ्याच व्हिडिओला तुमच्यापैकी अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की आपल्या चॅनलवरती तुम्हाला रायगड किल्ला पाहायचा आहे. तर फायनली आज मी तुम्हाला रायगड किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे. पाचाडपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती रायगड किल्ला आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा चित्त दरवाजा. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी एकूण 3 वाटा आहेत: चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. आपण चित्त दरवाजाने गडावर जाणार आहोत. मित्रांनो, रायगड किल्ल्याच्या आता मी जवळपास तटबंदीच्या जवळ आलेलो आहे. म्हणजे आणखी काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आम्ही पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचू. खरं तर चित्त दरवाजातून गडावरती येण्यासाठी अंदाजे 1400 ते 1500 पायऱ्या आहेत. चांगला पायरी मार्ग आहे, त्यामुळे जास्त त्रास नाही जाणवत. म्हणजे तुम्ही जर नेहमी ट्रेकिंग करत असाल तर तुम्हाला विशेष असा काही त्रास नाही जाणवणार. आणि वरती तुम्ही पाहताय असाच पायरी मार्ग वरती गेलेला आहे आणि त्यानंतर गडाचा पहिला दरवाजा आपल्याला तिथे पाहायला मिळेल. जाऊयात आता आपण वरती. रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. हा रायरी सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं खोरं आहे. तिथले हे मोरे ते आदिलशाहीचे सरदार होते. महाराजांना वाटलं जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वतः मराठा आहेत, पण ते आदिलशाहीत काम करतायत, ते स्वराज्यात सामील झाले तर खूप बरं होईल. महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना पत्र लिहून अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले. तुम्हीही हिंदू आहात आणि आम्हीही हिंदू आहोत, दोघे मिळून स्वराज्य मोठं करू. पण जावळीचे चंद्रराव मोरे प्रचंड उर्मट. त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिलं. तुम्ही कसले राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवलं. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला. चंद्रराव मोऱ्याला वाटलं आता आपला वध होणार, म्हणूनच की काय मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले. चंद्रराव मोरे राजांना शरण आले. जो कोणी शरण येईल त्याला राजे कधीच मरण देत नव्हते. 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला. मित्रांनो, जवळपास 1 तासाच्या पायी ट्रेक नंतर आम्ही फायनली गडाच्या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. इथे पाठीमागे पाहताय तुम्ही किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराला महादरवाजा असं म्हणतात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे राज्याभिषेकाच्या घटनेचा साक्षीदार म्हणजे श्रीमान रायगड किल्ला. आणि याच किल्ल्याचं हे पहिलं प्रवेशद्वार महादरवाजा आपण पाठीमागे पाहतोय.
खरं तर या दरवाजाची रचना पूर्ण यू टर्न आहे. म्हणजे शिवकाळामध्ये या बांधकामाला गोमुख पद्धतीचं बांधकाम म्हटलं जायचं. म्हणजे गायीनं तोंड फिरवल्यानंतर जी एक आकृती तयार होते त्या प्रकारची रचना या दरवाजाची आहे. पूर्वीच्या काळी किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी तोफा डागल्या जायच्या. खालून जर तोफेचा मारा केला तर तो या बुरुजावरती आदळू शकतो, परंतु किल्ल्याच्या दरवाजावरती आदळणार नाही. कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी लाकडी ओंडक्यांचा वापर केला जायचा आणि पाठीमागून धावत येऊन ते दरवाजावरती आदळले जायचे. तर इथून धावण्याचे चान्सेसच नाहीयेत, कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे पाठीमागून धावत येऊन दरवाजावरती आक्रमण करणं शक्य नव्हतं. तर पाठीमागे तुम्ही गडाचा महादरवाजा पाहताय. अजूनही कोरीव काम आणि बांधकाम भक्कम स्थितीत आपल्याला पाहायला मिळतंय. तर आता आपण या महादरवाजातून वरती जाऊयात. त्यानंतर महाराजांची समाधी आणि गडावरच्या इतर महत्वपूर्ण वास्तू आपण पाहणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, महादरवाजातून आता मी पुढे आलेलो आहे आणि आता वरती बालेकिल्ल्याचा जो काही परिसर आहे त्या परिसराकडे आम्ही निघालोय. महाराजांची समाधी आणि इतर महत्त्वाच्या वास्तू आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहेत. खरं तर महादरवाजाचं बांधकाम पाहिल्यानंतर शिवकाळामध्ये राज्याभिषेक सोहळ्यासाठी हा किल्ला किती उत्कृष्ट पद्धतीने सजला असेल याचा एक अंदाज किंवा एक कल्पना आपल्या मनामध्ये येऊ शकते. इतकं भक्कम आणि आजही व्यवस्थित असलेलं बांधकाम आपल्याला या महादरवाजाचं आणि एकंदरीत किल्ल्याच्या तटबंदीचं पाहायला मिळतंय. किल्ल्यावरचा नैसर्गिक पाण्याचा हा झरा आहे. इतकं थंड पाणी आहे की फ्रीज मधल्यासारखं थंड आपल्याला इथे जाणवत आहे. म्हणजे पाण्याला हात लावल्यानंतर सुद्धा झटकन हात मागा घ्यावा वाटतो, इतकं थंड पाणी. 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला. 1656 ते 1670 पर्यंत गडाचे बांधकाम चालू होते. हिरोजी इंदुलकर त्यावेळचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख यांनी आपलं घरदार विकून हा रायगड किल्ला बांधून काढला. 14 वर्षात रायगडावर 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. मित्रांनो, श्रीमान रायगड किल्ल्यावरती असलेला हा हत्ती तलाव आहे जो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय. पूर्वीच्या काळी हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळ करण्यासाठी या तलावामध्ये सोय होती. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हत्तींविषयीची एक फार मजेशीर आणि सर्वांना अभिमान वाटावी अशी एक घटना घडली होती. ती म्हणजे 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक संपन्न झाला. त्यावेळेला एक इंग्रज त्या राज्याभिषेकाला उपस्थित होता, तो म्हणजेच हेनरी ऑक्झिंग्टन. त्यांना असं पाहिलं की रायगडावरती राज्याभिषेकासाठी 2 भले मोठे महाकाय हत्ती आणले होते. त्याला प्रश्न पडला की चालत गडावरती वरती यायचं म्हटलं तरी दमछाक होते आणि इतके महाकाय हत्ती गडावर आणले कसे असतील. तर त्यावेळेला त्याने एका मावळ्याला प्रश्न विचारला की एवढे मोठे हत्ती गडावर आणले कसे. त्यावेळी त्याला उत्तर मिळालं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. महाराजांना रायगड बांधतानाच हे उमगलं होतं की काही वर्षानंतर स्वराज्याचा राज्याभिषेक आपल्याला याच किल्ल्यावरती करायचा आहे आणि म्हणून रायगडाचं काम चालू असतानाच महाराजांनी 2 हत्तीची पिल्लं लहान असतानाच गडावरती आणली होती. ती इथंच मोठी झाली आणि इथंच लहानाची मोठी झाल्यानंतर पुढे महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळी तीच पूर्वी हत्तीची लहान पिल्लं जी होती तीच राज्याभिषेकावेळी महाकाय हत्ती म्हणून या राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी रायगडावरती उपस्थित होते. खरं तर शिवरायांची दूरदृष्टी पहा. काही वर्षानंतर रायगडावरती राज्याभिषेक करायचा आहे ही कल्पना महाराजांच्या आधीच डोक्यात होती आणि म्हणून मोठे हत्ती रायगडावरती आणण्याऐवजी महाराजांनी हत्तीची पिल्लं लहान असतानाच गडावरती आणून ठेवली होती. आणि त्यानंतर हा जो हत्ती तलाव आहे या हत्ती तलावामध्ये
त्या हत्तींना पिण्याच्या पाण्याची किंवा आंघोळ करण्याची सोय त्यावेळेला उपलब्ध होती. हत्ती तलावापासून पुढे आल्यावर जवळच आपल्याला शिरकाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. गडावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे ही शिवकालीन बाजारपेठ. मित्रांनो, रायगड किल्ल्यावरती असलेली ही बाजारपेठ आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय अशीच दुकानं आहेत दोन्ही बाजूनी आणि मधून रस्ता आहे. खर तर या दुकानांची उंची जर आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या जवळपास खांद्या एवढी उंची आहे त्या दुकानांची. तुम्हाला प्रश्न पडेल की इतकी उंची कशी काय, कारण खालून जर माणसं चालली तर तुमच्या लक्षात येईल की फार वरती पाहावं लागतंय. परंतु पूर्वीच्या काळी घोड्यावरून बाजार केला जात असे आणि म्हणूनच घोड्यावरून बसल्यानंतर त्या दुकानाची जी काही उंची आहे त्या उंची एवढी हाईट माणसांची व्हायची आणि त्यानंतर मग घोड्यावरून बाजार केला जायचा. तर त्यासाठी ही व्यवस्था होती आणि ज्यांच्याकडे घोडी नाही त्यांच्यासाठी तुम्ही ते पायऱ्या पाहताय. आतून पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्या चढून आपल्याला दुकानात जाता यायचं आणि त्यानंतर मग जो काही बाजार असेल तो त्यावेळी करता यायचा. तुम्ही इथे पाहताय दोनही बाजूनी खूप मोठ्या प्रमाणावरती दुकानांचं अवशेष आपल्याला या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतंय. खरं तर श्रीमान रायगड किल्ल्यावरती आल्यानंतर फार ओळखीची आणि जीवाभावाची माणसं इथं भेटतात. आपल्या चॅनलचे काही व्ह्यूअर्स आपल्याला इथे भेटलेत. ही सगळी मंडळी फलटणवरून आलेली आहेत, सातारा जिल्ह्यातलं फलटण. आणि त्या ठिकाणावर आल्यानंतर इथे त्यांनी ओळख दाखवली की ते आपले व्हिडिओ आवर्जून पाहत असतात. मित्रांनो, रायगड किल्ल्यावरील माझ्या पाठीमागे जे ठिकाण तुम्ही पाहताय तो आहे होळीचा माळ. म्हणजे पूर्वीच्या काळी शिमग्याच्या दिवशी याच ठिकाणी होळी खेळली जायची. एक मोठी होळी पेटवली जायची. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातानं एक नारळ टाकायचे आणि पेटत्या होळीमधून जो कोणी मावळा नारळ हातानं बाहेर काढेल त्याला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातामधलं 1.25 किलो सोन्याचं कडबक्षीस म्हणून देत असत. खर तर अशा पद्धतीची प्रथा त्यावेळेला होळी वेळी अस्तित्वात असायची किंवा अशा पद्धतीचा खेळ होळीच्या दिवशी खेळला जायचा. इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराज लहान असताना त्यांनी याच होळीच्या माळावरती जळत्या होळीमधून हातानं नारळ बाहेर काढला होता असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक घोडी होती. तिचं नाव कृष्णा. त्याच कृष्णा घोडीला पाणी पिण्यासाठी हे भांड बनवलं होतं. पूर्णतः दगडाचं हे भांड चौकोनी आकाराचं आहे आणि आजही नगारखान्याच्या समोरच्या जागेत हे भांड ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जी इमारत तुम्ही पाहताय तो आहे नगारखाना. खर तर याची उंची जवळपास 52 फूट इतकी आहे. पूर्वीच्या काळी याच जागेवरती सनई चौघडे आणि नगारे वाजवले जायचे आणि म्हणून याचं नाव नगारखाना असं आहे. अतिशय भक्कम आणि सुस्थितीतलं बांधकाम आजही आपल्याला या नगारखान्याचं पाहायला मिळतं.
खरं तर याची रचना जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल गेटवे ऑफ इंडिया याच्यासारखी याची रचना आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हा नगारखाना आधी बांधला होता आणि नंतर इंग्रजांनी याचीच कॉपी करून गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम नंतर केलं होतं। नगारखान्यातून पुढे गेल्यावर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आणि महाराजांचे सिंहासन पाहायला मिळते। राज्याभिषेक सोहळ्यासाठी याच ठिकाणी 32 मानाचे सुवर्ण सिंहासन साकारण्यात आले होते। नगारखान्यातून पुढे आल्यानंतर ही जी समोर जागा तुम्हाला पाहायला मिळते ती आहे राजदरबाराची जागा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दरबार आहे तो याच ठिकाणी भरत असे। 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा याच रायगडावरती याच ठिकाणी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता आणि महाराजांचा राज्याभिषेक याच राजदरबारामध्ये संपन्न झाला होता आणि समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन होतं। खरं तर महाराज 32 मानाच्या सुवर्ण सिंहासनावरती राज्याभिषेकाच्या दिनी विराजमान झाले होते, स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले होते। तर महाराजांचं सिंहासन आणि त्यांच्या दरबाराचं या ठिकाणी हे अवशेष किंवा आपल्याला ही जागा पाहायला मिळते। आणि या ठिकाणी जो खडक आहे, खरं तर तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की नगारखान्याच्या जवळ कोणी कितीही हळू आवाजात बोललं तर ते सिंहासनावरती महाराजांना अगदी स्पष्टपणे ऐकू जायचं। याचं कारण अनेक कारणं वर्तवली जातात, परंतु इतिहासकारांचं असं मत आहे की दरबारामध्ये हा जो एक मोठा खडक आहे त्या खडकामुळे एक इको तयार होतं आणि त्यामुळे कदाचित कितीही हळू आवाजात या ठिकाणी नगारखान्याच्या जवळ बोललं तर ते सिंहासनावरती अगदी स्पष्टपणे महाराजांना ऐकू जात असे। तर हा जो पाठीमागचा परिसर आहे याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता। राजदरबार आणि सिंहासनाच्या मागच्या बाजूस शिवकाळातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाचे आणि इमारतींचे अवशेष पाहायला मिळते। मित्रांनो, इथून पाठीमागच्या बाजूला जे पाणी तुम्हाला पाहायला मिळतंय तो आहे गंगासागर तलाव। खरं तर 6 जून 1674 ला याच रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला। काशीचे गागा भट्ट हे त्यावेळेला महाराजांचा राज्याभिषेक करणार होते आणि सप्त नद्यांचं पाणी त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आणण्यात आलं होतं आणि राज्याभिषेकानंतर जे उरलेलं पाणी होतं ते याच गंगासागर तलावामध्ये सोडण्यात आलं होतं। तुम्ही पाहताय, खरं तर असं सांगितलं जातं की या तलावामधलं पाणी 12ही महिन्यात कधीच आटत नाही, म्हणजे कितीही दुष्काळ पडला तरी ही गंगासागर तलावामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळतं, असं या तलावाचं वैशिष्ट्य आहे। गंगासागर तलावाच्या शेजारी हे शिवकालीन सप्तमजली मनोरे पाहायला मिळतात। इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये किल्ले रायगडाचा फोटो म्हणून हेच मनोरे दाखवण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम जिंकल्यानंतर याच मनोऱ्याच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा फडकवला जात असे। मित्रांनो, रायगड किल्ल्यामधली ही जी जागा आहे त्या ठिकाणी खलबतखाना आहे।
इथून एक पायऱ्यावाचा मार्ग आहे आणि तिथून खाली गेल्यानंतर एक रूम आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभे राहिलेले आहोत त्याच्या बरोबर खालच्या बाजूला भुयारी मार्गासारखा एक रस्ता खोदलेला आहे, खाली रूम आहे. तर त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी गुप्त खलबतं चालायची. म्हणजे काही महत्वाची बातमी आणली आणि ती जर लीक होऊ द्यायची नसेल तर ती अतिशय गुप्त पद्धतीने या ठिकाणी त्यावरती चर्चा व्हायची, किंवा एखादी मोहीम राबवायची असेल आणि त्याची माहिती बाहेर कोणालाही कळू द्यायची नसेल तर त्याविषयीची गुप्त चर्चा याच खलबतखान्यामध्ये व्हायची. तर इथून मार्ग आहे खलबतखान्यात जाण्याचा, तो मार्ग मी तुम्हाला दाखवतो. खरं तर इथून खाली एक रूम आहे, पण पूर्णतः अंधार असल्यामुळे आत जाता येत नाहीये. आणि त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी गुप्त खलबतं व्हायची किंवा गुप्त चर्चा व्हायच्या, किंवा एखाद्या मोहिमेविषयीची जी काही महत्वाची चर्चा असेल ती महाराज आणि त्यांच्या मावळ्यामध्ये याच ठिकाणी व्हायची. सप्तमजली मनोरे आणि खलबतखान्याच्या शेजारीच आपल्याला टंकसाळेचे अवशेष पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी याच ठिकाणी शिवकालीन चलन म्हणजेच नाणी तयार केली जात. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जी जागा आहे त्या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा अस्तित्वात होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा काळ याच रायगडावरती गेलेला आहे. आणि हे जे अवशेष तुम्हाला सध्या पाहायला मिळतंय ते राजवाड्याचा अवशेष आहे. खरं तर 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचं रायगडावरती निधन झालं. हाच त्यांचा राहता वाडा आहे, राजवाडा, की ज्या ठिकाणी महाराजांनी देह ठेवला. महाराज रयतेला सोडून गेले. तर हीच ती जागा आहे जिथे शिवाजी महाराज वास्तव्यास होते, तो त्यांचा राजवाडा. महाराजांच्या राजवाड्यापासून काही अंतरावरती अष्टप्रधानांचे वाडे होते. ते वाडे आज जरी अस्तित्वात नसले तरी त्याचे अवशेष मात्र आजही पाहायला मिळते. मित्रांनो, रायगड किल्ल्याचा हा पालखी दरवाजा आहे जो तुम्ही सध्या माझ्या पाठीमागे पाहताय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या ज्या पालख्या होत्या त्या याच दरवाजाने किल्ल्यावरती जायच्या. खरं तर या पालखी दरवाजातून वरती गेल्यानंतर आपल्याला राणीवासा पाहायला मिळतो. म्हणजे शिवरायांच्या ज्या राण्या होत्या त्यांचे महाल आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या महालापासून जवळच मेना दरवाजा देखील आहे. तर आता आपण या पालखी दरवाजानं वरती जाऊयात आणि त्यानंतर राणीवासा आणि मेना दरवाजा आपण पाहणार आहोत. रायगड किल्ल्यावर असलेले हे राण्यांचे महाल, याला राणीवासा असे म्हणत. मित्रांनो, या ठिकाणी ही जी एक लांबलचक इमारत आपल्याला पाहायला मिळते तो आहे राणीवासा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचे महाल आपल्याला इथे पाहायला मिळतात. खरं तर शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्नी होता, परंतु या ठिकाणी रायगडावरती 6 महाल आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर शिवरायांना 8 राण्या होत्या तर 6 महाल कसे? याचं कारण असं की शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई राणी साहेब यांचं राजगड किल्ल्यावरतीच निधन झालं होतं. आणि पुतळाबाई राणी सरकार या रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यामध्ये त्यांच्या सेवेसाठी होत्या. आणि म्हणून उरलेल्या 6 राण्यांचे महाल आपल्याला रायगडावरती इथे एका रेषेमध्ये तिथपर्यंत पाहायला मिळतात. तर इथून आता आपण आत जाऊयात आणि आतमध्ये या महालांची रचना कशी आहे ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी एकाच रेषेमध्ये असे 6 महाल आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक महालाची रचना ही एकसारखी आहे. आणि शिवाजी महाराजांच्या 6 राण्या या महालांमध्ये या ठिकाणी राहत होत्या. मित्रांनो, रायगड किल्ल्यावरती असलेलं हे धान्याचं कोठार आहे. तुम्ही इथे पाहू शकता, खाली भुयारवाजा आहे, खाली खोली आहे आणि त्या ठिकाणी कोठार होतं. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव जाळी लावलेली आहे दोन्ही बाजूला. जाळी टाकून तो भुयाराचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. खरं तर शिवरायांच्या काळात हे धान्याचं कोठार होतं, परंतु शिवरायांच्या नंतर महाराष्ट्रात छत्रपतींच्या नंतर पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळामध्ये याच कोठारांचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला जात होता.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात मात्र हे धान्याचं कोठार होतं आणि इथेच मोठ्या प्रमाणावरती धान्य साठवून ठेवलं जायचं। खरं तर स्वराज्याचं सर्वात मोठं धान्याचं कोठार हे कोल्हापूर मधल्या पन्हाळगडावरती आहे। म्हणजे गंगा आणि यमुना अशी दोन धान्याची कोठारं आपल्याला पन्हाळगडावरती पाहायला मिळतात। बाकी इतर किल्ल्यांवरती छोटी मोठी कोठारं होती, त्यापैकी रायगडावरती असलेलं हे धान्याचं कोठार आहे। किल्ले रायगडावरती असलेला हा मेना दरवाजा राजांच्या राण्या म्हणजेच थोडक्यात राजघराण्यातील स्त्रिया याच दरवाजाने मेन्यात बसून किल्ल्यावरती येत जात असत। बाले किल्ल्याच्या परिसरात सचिवालयाची इमारत पूर्वी अस्तित्वात होती, मात्र सध्या उरले आहेत ते फक्त अवशेष। 1818 साली इंग्रजांनी रायगड किल्ला जाळून टाकला। तब्बल 11 दिवस रायगड जळत होता। या 11 दिवसामध्ये गडावरील सागवानी लाकडात असलेल्या सर्व इमारती जळून खाक झाल्या। आता उरले आहेत ते फक्त दगडी अवशेष। मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय हे जगदीश्वराचं मंदिर आहे। खर तर छत्रपती शिवाजी महाराज दररोज सकाळी आणि संध्याकाळी जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असत। खर तर ही किल्ल्यावरील सर्वात पवित्र जागांपैकी एक जागा आहे आणि या बाजूला म्हणजे जगदीश्वराच्या बरोबर मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे। खर तर हिरोजी इंदुलकरांनी 14 वर्ष रायगड किल्ला बांधण्यासाठी खर्च घातली होती आणि त्यानंतर हे मंदिर उभं राहिलं। खर तर हे जगदीश्वराचं मंदिर तुम्ही जर वरच्या बाजूने पाहाल तर त्याची रचना आपल्याला थोडीशी मशिदीसारखी वाटते, परंतु ही अशी रचना करण्यामागे सुद्धा महाराजांचा काहीतरी उद्देश होता। म्हणजे जर खालून शत्रूने जर पाहिलं तर ते मंदिर न वाटता त्यांना असं वाटलं पाहिजे की ती एखादी मशीद असावी आणि ती त्यांचंच मंदिर आहे की काय अशी त्यांना जर खात्री वाटली तर ते त्यावरती हल्ला करणार नाहीत किंवा त्याची तोडफोड करणार नाहीत, यासाठी अशा प्रकारची रचना करण्यात आली होती। हे जगदीश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भगवान शंकरांची एक पिंड आहे जी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधताना आतमध्ये बसवली होती। याच पिंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेला आहे। मित्रांनो, श्रीमान रायगड किल्ल्यावरती असलेलं हे जगदीश्वराचं मंदिर आपण इथे पाहतोय। खर तर या मंदिरात जाताना ही जी पहिली पायरी लागते त्या पायरीवरती तुम्ही पाहताय मोडी लिपीमध्ये काही अक्षरं कोरण्यात आलेली आहेत। ही अक्षरं आहेत सेवेचे ठाई तत्परा हिरोजी इंदुलकर। 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायगड किल्ला जिंकून घेतला होता आणि त्यानंतर 1670 पर्यंत म्हणजे 14 वर्ष हिरोजी इंदुलकरांनी रायगडाचं बांधकाम केलं होतं आणि त्यांच्या त्या कार्याचा गौरव म्हणून हिरोजी इंदुलकरांनी फक्त एका पायरीवरती नाव कोरण्याची महाराजांना अनुमती मागितली होती आणि म्हणूनच जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या या पहिल्या पायरीवरती आपल्याला हिरोजी इंदुलकरांचं नाव पाहायला मिळतंय। खर तर हे रायगडाचं सगळं वैभव आपण जे पाहतोय 14 वर्ष हिरोजी इंदुलकरांनी हे सगळं बांधकाम केलं होतं आणि त्याचीच एक आठवण म्हणजे श्रीमान रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणारी ही पहिली पायरी आपण इथे पाहतोय। मित्रांनो, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरती असणाऱ्या समाधी स्थळाच्या समोर आता मी आहे। मागे पाठीमागे तुम्ही छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाधी पाहताय। खर तर 3 एप्रिल 1680 या दिवशी याच रायगडावरती महाराजांचं निधन झालं होतं। मगाशी आपण जो राजदरबार पाहिला त्या राजदरबाराच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला महाराजांच्या महालाचे अवशेष आपण पाहिले। त्या ठिकाणी महाराजांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर ही जी जागा आहे इथेच महाराजांना अग्नी देण्यात आला होता। खर तर समोर जगदीश्वराचं मंदिर आहे
हिरोजी इंदुलकर यांनी मोठ्या प्रयत्नानं 14 वर्ष प्रयत्न करून हा संपूर्ण रायगड किल्ला बांधला होता। इथं उजव्या बाजूला जगदीश्वराच्या मंदिराचं पहिली पायरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पायरीवरती मोडी भाषेमध्ये सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असे काही अक्षरं कोरण्यात आलेली आहेत आणि त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या बरोबर समोरच्या जागेमध्ये महाराजांची म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही समाधी आपल्याला पाहायला मिळते। मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी रायगड पाहिलाच हवा आणि रायगडावरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समाधीवरती प्रत्येकानं आयुष्यात किमान एकदा तरी नतमस्तक व्हायला हवं। मित्रांनो, जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे आल्यानंतर टकमक टोकाच्या दिशेने निघालोय। तिथे पाठीमागे तुम्ही पाहताय टकमक टोक आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे पूर्वीच्या काळी स्वराज्याचे जे गद्दार होते किंवा स्वराज्याच्या विरोधात जे काम करणारे होते त्यांचा याच टकमक टोकावरून कडेलोट केला जात असे, त्यांना खाली ढकलून दिलं जात असे। खरं तर अशी भयंकर शिक्षा देणारी एक शिवरायांच्या काळामध्ये एक पद्धत अस्तित्वात होती आणि म्हणूनच स्वराज्याच्या विरोधात गद्दारी करण्याची त्यावेळी कोणाची हिंमत व्हायची नाही। तर पाठीमागे टकमक टोक दिसतंय, आता आपण तिकडे जाणार आहोत आणि त्यानंतर मग तिथून जो समोरचा प्रदेश दिसतो आणि एकंदरीत टकमक टोकाची खोली किती आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर पाहायला मिळेल। चला तर मग जाऊया। टकमक टोकाची ही खोली पाहिल्यावर कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल। श्रीमान रायगड किल्ल्यावरती असलेला हा हिरकणी बुरुज रायगड किल्ल्यावरती असणाऱ्या हिरकणी बुरुजाच्या जवळ आता आम्ही आहोत। खरं तर हिरकणीचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। हिरकणी नावाची एक गवळण गडाच्या पायथ्याशी राहत होती आणि ती गडावरती दूध विकण्यासाठी यायची, परंतु संध्याकाळी 5 नंतर गडाचे दरवाजे बंद व्हायचे। आपल्या लहान लेकराला घरामध्ये एकटं सोडून हिरकणी गडावरती दूध घालण्यासाठी आली होती, परंतु गडाचे दरवाजे बंद झाले। नियमाप्रमाणे जे काही पहारेकरी होते त्यांनी दरवाजे बंद केले। नंतर मात्र गडाच्या बाहेर कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती। हिरकणीचा मात्र वेळ चुकली होती, तिला गडातून बाहेर पडायचं होतं, परंतु तिला बाहेर जाता येत नव्हतं। तिने दरवाजाच्या जवळ जे काही पहारेकरी होते त्यांना विनंती केली की मला खाली जाऊ द्यात, कारण रायगडाच्या पायथ्याशी माझं जे गाव आहे त्या गावामध्ये माझं घरामध्ये लेकरू एकटं आहे, फार लहान लेकरू आहे आणि मला त्याला भेटायचंय, माझ्याशिवाय ते रात्रभर नाही राहू शकत आणि म्हणून मला जाऊ द्यात अशी विनवणी हिरकणीने केली होती। परंतु गडाचे नियम मोडून पहारेकऱ्यांना हिरकणीला खाली जाऊ देणं हे योग्य वाटत नव्हतं। परंतु लेकराच्या ओढीनं हिरकणी मात्र या कड्याजवळ आली आणि इथूनच रायगडाच्या पायथ्याशी तिचं गाव आहे या भयंकर कड्यावरून हिरकणी खाली उतरली होती, केवळ आपल्या लेकराच्या प्रेमापोटी। खरं तर शिवाजी महाराजांना ज्या वेळेला ही वार्ता समजली की या बुरुजावरून हिरकणी खाली गेलेली आहे त्यावेळी महाराजांना विलक्षण आश्चर्य आणि अभिमान वाटला होता। खरं तर महाराजांच्या जागी जर दुसरा एखादा राजा असता तर गडाचे नियम मोडले म्हणून हिरकणीला रायगडाच्या टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं, परंतु शिवरायांनी तसं कधीच केलं नाही। शिवरायांनी हिरकणीला बोलावलं, तिचा साडी चोळी देऊन सन्मान केला आणि राजे हिरकणीला म्हणतात की लेकराच्या ओढीनं एका भयंकर कड्यावरून खाली जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत माझा महाराष्ट्र कुणालाही कधीच जिंकता येणार नाही। म्हणजे हिरकणीच्या धैर्याचं, तिच्या शौर्याचं आणि तिच्या त्या पराक्रमाचं कौतुक म्हणून महाराजांनी तिचा सन्मान केला होता। तर हिरकणीच्या स्मरणार्थ हा जो कडा आहे इकडे पलीकडच्या बाजूला तुम्हाला कदाचित आता धुकं पसरलंय त्यामुळे तुम्हाला तो दिसणार नाही, परंतु फार खोलवर असा तो कडा आहे आणि तिथून खाली हिरकणीवाडी नावाचं गाव आपल्याला पाहायला मिळतंय। रायगड किल्ल्यावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असा नाणे दरवाजा पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत। गडावरती येण्यासाठी पूर्वी अस्तित्वात असलेला हा दुसरा मार्ग आहे। याच मार्गाने
महाराजांच्या पालख्या गडावर येत असत. आता माझ्या पाठीमागे जो तुम्ही पाहताय तो आहे रायगड किल्ल्याचा नाणे दरवाजा. खर तर त्याचं बांधकाम पाहिल्यानंतर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मागचे बरेच वर्ष हा जो दरवाजा आहे तो एक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता. मागच्या काही वर्षांपूर्वी रायगडावरती जे काही गडकिल्ल्याच्या संवर्धनाचं किंवा गडावरती असणाऱ्या वास्तूंच्या संवर्धनाचं किंवा डागडुजीचं काम चालू होतं, त्यावेळेला हा नाणे दरवाजाचं हे जी काही कमान वगैरे आहे ती नव्यानं त्या ठिकाणी सापडली आणि त्याचं हे बाजूची माती वगैरे किंवा जे मातीचा ढिगारा होता तो सगळा बाजूला काढून या दरवाजातून पुन्हा एकदा जी काही रहदारी आहे ती चालू करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहताय दरवाजाचं दोन्ही ज्या काही कमानी आहेत त्याची मोठ्या प्रमाणावरती पडझड झालेली आहेत. म्हणजे जे काही दगड होते वरती लावलेले ते ढासळलेले आहेत. पण एक अंदाज आपल्याला येऊ शकतो की छत्रपतींच्या काळामध्ये हा नाणे दरवाजा म्हणजे जवळपास 350 वर्षापूर्वी कशा प्रकारची त्याची रचना असेल आणि त्यावेळेला ज्या वेळेला हा नाणे दरवाजा बांधला असेल त्यावेळी किती सुंदर आणि अतिशय रेखीव आणि अतिशय मजबूत अशा पद्धतीचं हे बांधकाम असेल याचा एक अंदाज आपल्याला अगदी सहजपणे इथे आल्यानंतर येऊ शकतो. मित्रांनो, नाणे दरवाजाच्या आतमध्ये म्हणजे या कमानीच्या आतमध्ये एका बाजूला आपल्याला इथे तुम्ही जर पाहत असाल तर महाबली हनुमानाची एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. कदाचित शिवकाळामध्येच ही मूर्ती या ठिकाणी बसवलेली असावी. आणि दुसऱ्या बाजूला देखील अशाच पद्धतीची रचना आहे. सध्या त्या ठिकाणी काहीही नाहीये, परंतु खूप मोठ्या प्रमाणावरती या दरवाजाची पडझड झालेली आहे. परंतु मला फार छान वाटलं की हे जी अवशेष या ठिकाणी शिल्लक आहे ते पाहिल्यानंतर एक कल्पना जर आपण केली तर शिवकाळामध्ये हा दरवाजा किती भव्य दिव्य असेल आणि ज्या वेळेला महाराज किंवा त्यांचे मावळे याच दरवाजातून रायगडावरती जात असतील त्यावेळी ती जी काही एक कृती असेल ती किती सुंदर असेल याची एक कल्पना मी इथे आल्यानंतर करत होतो. अतिशय सुंदर असं बांधकाम आहे, पण दुर्दैवानं पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती इथं पडझड झालेली आहे. मित्रांनो, रायगड किल्ल्याच्या या व्हिडिओचं शूटिंग करण्यासाठी माझे मित्र प्रदीप पवार आणि कैलास चव्हाण यांचं मला विशेष सहकार्य लाभलं. त्यांच्याशिवाय हा प्रवास अपूर्ण होता. मित्रांनो, रायगड किल्ल्याचा आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. जवळपास सकाळी 7:30 वाजता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी होतो आणि 8:30ला आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो होतो आणि आत्ता वाजलेत दुपारचे 3:30. म्हणजे संपूर्ण दिवस आमचा रायगड किल्ला पाहण्यात गेलेला आहे. खरं तर शूटिंग करायचं होतं त्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागला, कारण रायगडावरती खूप जास्त गर्दी आहे आणि गर्दी असल्यामुळे एका ठिकाणी आम्हाला गर्दी जास्त असल्यामुळे 2-2, 3-3 वेळा रिटेक घ्यावे लागले. म्हणजे जी महत्वाची ठिकाणं आहेत, महाराजांची समाधी असेल किंवा राजदरबार असेल, महाराजांचा राजवाड्याचा अवशेष असेल किंवा जगदीश्वराचं मंदिर असेल, अशी जी महत्वाचे काही स्पॉट होते ना त्या ठिकाणी आम्हाला 2-2, 3-3 वेळा रिटेक घ्यावे लागले. कारण गर्दी इतकी जास्त होती की लोक अधूनमधून येत होते, जात होते, समोर येऊन थांबत होते. त्यामुळे ते त्यांना सांगणं देखील योग्य वाटत नव्हतं की बाजूलाच राहा म्हणून. परंतु फायनली इतक्या सगळ्या दिवसभराच्या प्रवासानंतर रायगड किल्ला आपला कंप्लीट झालेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की रायगड किल्ला आपल्या चॅनलवरती दाखवा. फायनली रायगड माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नेहमीप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपले व्हिडिओ शेअर देखील करा. लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये आपली भेट होईल. तोपर्यंत जय शिवराय.